नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात 2000 फूट रुंद हिमनग कोसळल्याने नेपाळमध्ये महापूर. वडेट्टीवारांच्या ओबीसी दाखला वक्तव्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली. खाऊन पिऊन आंदोलन करा, नरहरी झिरवळांच्या वक्तव्यावर आक्रमक आदिवासी विद्यार्थ्यांनी सुनावले. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे 2000 फूट रुंद हिमनग कोसळल्याने नेपाळमध्ये महापूर. हिमालयन क्षेत्रात एका प्रचंड 2000 फूट रुंद ग्लेशियर म्हणजेच हिमनग कोसळल्याने नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात विनाशकारी महापूर आला आहे. या जलप्रलयात आतापर्यंत 360हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1400हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. मृतांमध्ये आणि बेपत्ता होणाऱ्यांमध्ये 30हून अधिक देशातील विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ तिबेट सीमेवर बुधवारी अचानक आलेल्या या पुरामुळे अनेक गावे चिखल आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहाखाली गाडली गेली आहेत. 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्याने हिमनग तुटून नदीचा प्रवाह तात्पुरता अडवला गेला आणि नंतर तुफान वेगाने पाणी सखल भागात घुसल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. नेपाळच्या आपत्कालीन तुकड्यांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून जागतिक स्तरावरून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. दरम्यान नेपाळमधून वाहणाऱ्या गंडक नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. बातमी आहे वडेट्टीवारांच्या ओबीसी दाखला वक्तव्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा करणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता आपल्या वक्तव्यावरून मागे हटत खेद व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाला असून कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिले आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. माझ्याकडे कोणतेही ओबीसी प्रमाणपत्र नाही, वडेट्टीवारांनी पुरावे द्यावेत किंवा जाहीर माफी मागावी असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी दिले होते. तसेच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून वारंवार टार्गेट केले जात असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. या वादानंतर वडेट्टीवार म्हणाले, सुप्रिया सुळेंबाबतच्या चुकीबद्दल मी खेद व्यक्त करतो, मात्र ओबीसी दाखले घेऊन सत्तेचा लाभ घेणाऱ्या आणि ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या मराठा नेत्यांविरोधातील माझी भूमिका कायम राहील. माझा लढा सामाजिक न्यायासाठी आहे, पण या ओबीसी दाखल्यावरूनच महाविकास आघाडीतच वादावादी झाली. बातमी आहे खाऊन पिऊन आंदोलन करा, नरहरी झिरवळांच्या वक्तव्यावर आक्रमक आदिवासी विद्यार्थ्यांनी सुनावले. पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण 15व्या दिवशीही कायम असून आंदोलनस्थळी भेट देणारे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. खाऊन पिऊन आंदोलन करा, आम्हीही पूर्वी लपून छपून खायचो असा अजब सल्ला झिरवळ यांनी दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांना जागेवरच खडे बोल सुनावले. आम्ही खाऊन पिऊन आंदोलन केले असते तर तुम्हाला इथे येण्याची गरजच पडली नसती. आमच्या जीवावर बेतलेल्या या संघर्षाची अशी चेष्टा करू नका, अशा तीव्र शब्दात विद्यार्थ्यांनी झिरवळ यांना सुनावले. तत्पूर्वी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी तब्बल 5 तास बैठक घेतली. तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांनी 2 दिवसांचा अवधी मागून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास न ठेवता ठोस निर्णयाचे लेखी पत्र हातात मिळेपर्यंत मागे हटणार नाही, यावर विद्यार्थी ठाम आहेत. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.